उत्सवमूर्ती व कर्ममूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सुविद्यालयाकडून मनोगतरूपी मानाची सलामी. वडील गोविंदरावांनी सुविद्या प्रसारक संघाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याबरोबर त्यांची पत्नी निर्मला रानडे यांच्यासाठी सर्व संस्थेचे घटक त्यांचा परिवार बनला. आपल्या घराचा हॉल म्हणजे जणू संस्थेचे उपकार्यालयच. सतत आल्या गेल्याचे चहापाणी हे दिवसभर चाले. आपल्या कुटुंबियांसाठी आतल्या खोल्या आणि स्वयंपाकघर हे वावरण्यासाठी असे. हॉल मात्र वर्ज्य. महादेवरावांचे वडील सुरुवातीपासूनच करारी होते, पण महादेवरावांच्या आईने गोविंदरावांना घरची पूरक साथ दिल्यानेच हा सामाजिक वसा गोविंदरावांना निभावता आला. कोणीही घरी आलेली व्यक्ती किमान हातावर एखादी वडी आणि पाणी घेतल्याशिवाय परत जाता कामा नये, यावर आपल्या आईचा कटाक्ष असे. कायम प्रसन्न आणि हसतमुख असा आईचा स्वभाव जसाचा तसा सर आपल्या स्वभावगुणांमध्ये उतरलेला दिसतो. श्री बाबूराव परांजपे यांनी सुविद्या प्रसारक संघाची धुरा राजयोग निवासी श्री गोविंदराव रानडे यांच्या खांद्यावर टाकली. गोविंदराव आणि त्यांचे सहकारी यांनी संस्था नावारूपास आणली. अदम्य उत्साह, अपार मेहनत, सातत्य, हरहुन्नरी, बाणेदारपणा व कामाने झपाटलेले व्यक्तिमत्व अशी गोविंदरावांची ख्याती होती. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यावर पूर्ण वेळ संस्थेच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. कुटुंबीय तसेच संस्थेचे सहकारी यांचे पाठबळ त्यांना लाभले. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त होऊन संस्थेच्या कामात स्वतःला वाहून घेतले होते. सुविद्या प्रसारक संघाचा जन्म अक्षरशः आपल्या घरात झाला आहे. आपले घरच संस्थामय झाले. साहजिकच सुविद्या प्रसारक संघ हे आपल्यासाठी कुटुंबच आहे. संस्थेच्या कारभारात भाग घेण्यापूर्वीच आपण संस्थामय झाले होते. वयोपरत्वे संस्थेच्या कामाची जबाबदारी पुढील पिढीकडे सोपवण्याचा विचार सुरू होताच वडिलांच्या संस्कारात वाढलेला आणि संस्थेची वाटचाल जवळून बघणारा गोविंदरावांचा मुलगा थोडी स्वस्थ बसणार. रिझर्व्ह बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली तर असा विचार आपल्या मनात आला. सारासार विचार करून आणि कुटुंबाची संमती मिळवून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून वडिलांचे कार्य व्रत म्हणून पुढे चालवण्याचा निर्णय आपण घेतला. आपल्या आयुष्यात मिळालेल्या यशाचे श्रेय आपण आपली पत्नी माधवी हिला देता. त्यांनी आपल्याला सर्व परिस्थितीत साथ दिली. घरची जबाबदारी समर्थपणे एक हाती पेलल्यामुळे त्यांच्या मदतीने आपण उभयतांनी आपली वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक कर्तव्य निष्ठेने पार पाडलीत. या प्रवासात अनेक संकटे आली आणि गेली, पण आपण मात्र त्याचा बाऊ कधी केला नाही. किंबहुना देवालाही कधी जाब विचारला नाही, कारण ईश्वराप्रती असलेली आपली श्रद्धा व जबरदस्त विश्वास, अफाट जिद्द आणि आपली ज्ञानसाधना. सर, आपणावर शारदेचा वरदहस्त तर आहेच, परंतु त्याहून अधिक आहे ते म्हणजे उत्तम गुणांचा समूह. आपल्यातील प्रामाणिकपणा, हुशारी, सात्विकता, साधेपणा, नम्रता आणि समर्थकता या गुणांना शोभून दिसणारे आपले प्रभावी व्यक्तिमत्व. मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व, आपला मृदू स्वभाव आणि अफाट लोकसंग्रह या गुणसमुच्चयाच्या बळावर आपण संस्थेच्या कामात स्वतःला झोकून दिले. वडिलांच्या काळात बोरवलीतील 4 दिशांना शासनाने मंजूर केलेले म्हाडाचे शिक्षणासाठीचे आरक्षित भूखंड संस्थेला लाभले होते. त्यावर संस्थेने स्वप्रयत्नांनी वास्तूंची उभारणी केली होती. या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि कालानुरूप समाजाच्या बदलत्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आपण सतत कटिबद्ध राहिलात. मराठी इंग्रजी माध्यमाची शाळा, डिग्री कॉलेजेस, नर्सिंग पदविका, आर्किटेक्चर पदवी कॉलेज,
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, तसेच स्पोर्ट्स टर्फ प्रशिक्षणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे इत्यादी अभ्यासक्रम संस्थेत सुरू करण्यामागे आपण नेतृत्व केले. आपल्याला उपजताच संस्कार रूपाने मिळालेले हे समाजसेवेचे वाण व त्यातून आपण पेरलेली स्वनिर्मित विचारांची शिदोरी समाजाला प्रेरणा देणारी आणि स्फूर्तिदायक ठरणारी आहे, यात तिळमात्र शंका नाही. अभिमानाने सांगू शकतो की आम्ही सुविद्या प्रसारक संघाशी निगडीत आहोत, कारण तेथे आपल्यासारखी समाजोपयोगी प्रवाहधारा जपणारी व्यक्ती ही समाजाचे काहीतरी देणे लागते या सेवाभावी तळमळीने खंबीरपणे उभी आहे. याचा मला गर्व आहे. सुविद्या प्रसारक संघाच्या कार्यकारी समितीत सहभागी झाल्याबरोबर आपल्या लक्षात आले की आपण काम करत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यपद्धतीत फरक आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये बुद्धीबरोबरच भावनेलाही तितकेच महत्त्व आहे. बँकेमध्ये विविध व्यवहारांना जास्त महत्त्व असते, परंतु शैक्षणिक संस्था चालवताना भावना आणि संवेदनांना खूप जपावे लागते, हे आपण जाणता. संस्थेचे नियामक मंडळ आणि पदाधिकारी यांच्या संबंधाचा आपण विचार करू लागलात तेव्हा आपल्या असे लक्षात आले की हे संबंध संस्थेचे नियम किंवा शासनाने निर्माण केलेले शाळा संबंधींचे नियम याच्या पलीकडे आहेत. या बाबतीतली आपली काही मते पुढीलप्रमाणे आहेत. स्कूल कोडमधील नियमांप्रमाणे शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे शाळेचे कामकाज पाहत असतात, तर नियामक मंडळ त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे, त्यांचे संरक्षण करणे, शैक्षणिक संस्थेचे काम सुरळीतपणे चालले हे पाहणे हे कार्य करीत असतात. या दोघांचीही सीमारेषा व्यवस्थित आखली पाहिजे आणि एकमेकांच्या क्षेत्रात अतिक्रमण करणे कटाक्षाने टाळले पाहिजे, असे आपल्या आचरणातून दिसते. संस्थेच्या नियामक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या बद्दल संवेदनक्षमता दाखवली पाहिजे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांबरोबर भावनिक बंध जुळवले पाहिजेत आणि संस्थेच्या कारभारात त्यांना समान महत्त्व दिले पाहिजेत. या स्वभाव वैशिष्ट्यामुळे तुमची माया व ममता कधीही कमी झाली नाही. म्हणूनच ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. उलट आठवणीच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण. योगी, प्रयोगी, समाजोपयोगी नेतृत्व असेल तर त्याला सहयोगीही मिळतातच. शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त आणि शैक्षणिक संस्था यांच्यामधील संबंध तरलो तर बरोबर, बुडलो तर बरोबर अशा धर्तीवर आपल्याला सहकारी विश्वस्तांमुळे संस्थेने यशस्वीरित्या 54 वर्ष पूर्ण केली आहेत आणि पुढेही दीर्घकाळपर्यंत कार्य करत राहणार आहेत. यामध्ये विश्वस्तांचे काम, त्यांची तळमळ, चिकाटी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आस्था दिसून येते. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांबरोबर आपण संस्थेमध्ये योग्य ते बदल घडवून आणणे हे आपल्यापुढे एक मोठे आव्हान होते. जसा काळ पुढे जातो तसा तसा समाज बदलतो, त्यांचे विचार, गरजा बदलतात. त्या पूर्ण करण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम शोधून सुरू करावे लागतात. यासाठी दूरदर्शीपणा, सामाजिक बांधिलकी असावी लागते. भविष्यकाळात उपयोगी ठरेल असे शिक्षण आणि कौशल्य विद्यार्थ्यांना पुरवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर, इतर सहयोगी संस्थांबरोबर, उद्योग जगताबरोबर हातमिळवणी करावी लागेल. असा विश्वस्त संस्था आणि शैक्षणिक संस्था एकत्र आल्यास मोठे समाजोपयोगी कार्य घडू शकते. थोडक्यात एकला चलो रेचे तत्त्वज्ञान फार काळ टिकून राहणार नाही हे जाणून संस्थांना एकत्र आणायचे काम आपण केले. सुविद्या प्रसारक संघाचे एका शाळेपासून सुरू झालेले कार्यक्षेत्र विस्तारत आज अनेक संस्थांमध्ये मानाचे पद आपण भूषवत आहात. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना सामाजिक जाणीवांचे जतन करणे, देशासाठी, समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी विशिष्ट ध्येयाने पछाडलेल्या रत्नांची माला गुंफणारे, तसेच अशी व्यक्तिमत्व शोधून त्यांना एकत्र आणून त्यांची समाजकार्य करण्यासाठी फौज करण्याची आपली मनीषा आहे. त्यासाठी आपण देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ही 12 भागांची पुस्तक मालिका केली. आपण स्वतः 35 पुस्तकांची ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. आपले समाजजीवन विविध शैक्षणिक उपक्रमातून व्यापक बनले आहे. सुविद्या प्रसारक संघरूपी रथाच्या सारथ्याची भूमिका आपण यथायोग्यपणे निभावत आहात. सर, आपण वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करता. बोरवली परिसरात मोठ्या दिमाखात सर्वोत्तम संस्था म्हणून सुविद्या प्रसारक संघास नावलौकिक मिळत आहे. सुविद्या प्रसारक संघाची सर्वंकष प्रगती साधण्यासाठी आपण निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक केलेल्या कार्यामुळे सुविद्या प्रसारक संघाची वाटचाल प्रकाशमय झालेली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशा आपल्यासारख्या चरित्रसंपन्न बुद्धिमान व्यक्तिमत्वासोबत आम्ही जोडलेले आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपले कार्य आम्हा सगळ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल एका ठिकाणी म्हणतो, लढवय्या सेनापती कधीही संधीची वाट पाहत नाही, तो सतत संधी निर्माण करीत असतो. नेहमी प्राण असेपर्यंत झुंज देत असतो. मेहनत, जिद्द व स्वतःवरील प्रचंड विश्वास त्याला विजयाची दारे खुले करून देत असतात. आपले प्राण व भविष्य शत्रूच्या तलवारीत नसून ते आपल्याच मनगटाच्या शक्तीवर अवलंबून असल्याची जाणीव त्याला क्षणोक्षणी होत असते. तो पराभवाचे खापर कधीही दुसऱ्यावर फोडत नाही. तो अखेरपर्यंत रडत नाही, लढत असतो. म्हणून तो खरा लढवय्या असतो. खऱ्या अर्थाने आजपर्यंत आपण सुविद्या प्रसारक संघात एखाद्या लढवय्या योद्ध्याचीच भूमिका पार पाडत आला आहात, व तेही या वयात व अशा प्रतिकूल परिस्थितीत. याची साक्ष आपण संपादित केलेल्या आपल्या ग्रंथांमधून दिसून येते. हे सर्व अतुलनीय व लाजवाब असून आम्हा सर्वांसाठी आशावादी आणि प्रेरणादायी ठरणारे आहे. सुविद्या प्रसारक संघाच्या रूपाने प्रज्वलित झालेली निरांजनाची ज्योत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आस्थागायत 30 वर्षे वादळ वाऱ्यात, पाण्यापावसात व उन्हातानात संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या निस्वार्थ, निगर्वी आणि सेवाभावी प्रयत्नरूपी शुद्ध घृताने आपण तेवत ठेवली आहे. ही ज्योत आम्हा सर्वांचं आयुष्य तेजोमय करीत आली आहे.